हा महाराष्ट्र पळून जाणाऱ्यांचा नाहीये, हा महाराष्ट्र गद्दारांचा नाहीये, हा महाराष्ट्र लढणाऱ्यांचा आहे। आणि इथं जमलेली माझे तमाम भावंड हे लढणाऱ्यांचे वारसदार आहेत। आपण लढणार आणि जिंकणार आणि त्याकरता माझा तुम्हाला संदेश आहे, काय वाजवा तुतारी आणि हटवा गद्दारी। आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, आदरणीय आम आदमी पक्षाचे नेते आदरणीय अरविंद केजरीवाल असतील, ही सगळीच माणसं असतील या हुकुमशाहीच्या विरोधात लढाईला आजही समर्थ आहेत। आणि त्याच करता खऱ्या अर्थानं या मातीमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, या मातीमध्ये पुन्हा एकदा कष्टकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, या मातीमध्ये पुन्हा एकदा या मातीमधल्या तळागाळातल्या मजुरांचं राज्य आलं पाहिजे। त्याकरता खऱ्या अर्थानं या ठिकाणी आदरणीय पवार साहेब असतील, आमचे प्रवीणदादा गायकवाड असतील, आदरणीय सगळ्याच पक्षांचे हे सन्माननीय नेते असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक गौरव करतो। आणि मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला घाबरलात? अरे तुम्ही ईडी करता विकले गेलात, तुम्ही घाबरलात कोणाला? सांगतायत काय? अरे छत्रपती शिवाजी महाराजांची ही माती आहे आणि त्याला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक नाही दोन नाही 5 शहा आले होते, 5 शहा, पण या 5ही शहांना शिवाजी महाराजांनी भीक घातली नाही। तुम्ही एका शहाला घाबरलात, एका शहा करता शेपूट घातलं आणि कशा करता पळून गेलात? एका ईडीच्या नोटिसी करता। हा महाराष्ट्र पळून जाणाऱ्यांचा नाहीये, हा महाराष्ट्र गद्दारांचा नाहीये, हा महाराष्ट्र लढणाऱ्यांचा आहे। आणि इथं जमलेली माझे तमाम भावंड हे लढणाऱ्यांचे वारसदार आहेत। आपण लढणार आणि जिंकणार आणि त्याकरता माझा तुम्हाला संदेश आहे, काय वाजवा तुतारी आणि हटवा गद्दारी। हे खऱ्या अर्थाने करावं लागेल। टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये तीनही उमेदवारांचा आपण स्वागत करूया आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।